विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाईन क्लासेसमध्ये. आज आपण इयत्ता 6वी भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 6 सागरी प्रवाह या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सागरी प्रवाहांचे महत्त्व अभ्यासत असताना सागरामध्ये क्षार आणि खनिजे यांचे प्रमाण वाढण्याची कारणे कोणती आहेत, तर तुम्ही सांगू शकता का या प्रश्नाचं उत्तर की महासागरामध्ये क्षार आणि खनिजे यांचे प्रमाण वाढण्याची कारणे कोणती आहेत. हा भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. तसेच महासागराची क्षारता किती असते, त्यानंतर मृत महासागराची मृत समुद्र आहे, मृत समुद्राची क्षारता किती आहे, हा भाग आपण अभ्यासला होता. त्या पुढील भागात आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही पदार्थ दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर. तर या आकृती 6.5 चे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे. आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, तर यापैकी आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी आपल्याला मटण दिलेलं आहे, या ठिकाणी मासा आहे, या ठिकाणी वडे आहेत, या ठिकाणी भात आहे, या ठिकाणी वडापाव आहे आणि या ठिकाणी इडली डोसा. यापैकी बरेच पदार्थ हे आपल्या आहारामध्ये असतात आणि काही पदार्थ हे आपल्या आहारामध्ये नसतात. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आणि वरीलपैकी कोणते पदार्थ मांसाहार या गटात येतात, तर मांसाहारामध्ये कोणकोणते येतात पहा विद्यार्थी मित्रांनो. मटण, मासे, त्यानंतर कोळंबी आणि या ठिकाणी हे सर्व हे जे पदार्थ आहेत ते मांसाहारामध्ये येतात. यापैकी कोणते पदार्थ जलचरापासून बनवलेले असतात, तर जलचरापासून पहा विद्यार्थी मित्रांनो, मासा जलचर आहे, त्यानंतर कोळंबी सुद्धा काय आहे, जलचर प्राणीच आहे. तर हे जे पदार्थ आहेत मासा, कोळंबी, आपण असं म्हणू शकतो की हे जे पदार्थ आहेत हे कशापासून बनवलेले असतात, जलचर प्राण्यापासून बनवलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता पहा भौगोलिक स्पष्टीकरण. आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात, बरोबर. आपण आहारामध्ये म्हणजे जे विद्यार्थी मांसाहारी असतात, बरोबर, म्हणजे नॉनव्हेज वगैरे खातात, तर अनेकांच्या आहारामध्ये मासे असतात. मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यातून मिळतात. तर मासे कुठून मिळतात आपल्याला, नदी, तलाव, महासागर, बरोबर. नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणारे माशांचे प्रमाण खूप जास्त असते. म्हणजे नदी आणि तलावामध्ये अगदी कमी प्रमाणात मासे मिळतात, तर महासागराचे जे क्षेत्रफळ आहे ते मोठं असल्यामुळं या ठिकाणी मासे जे मोठ्या प्रमाणावर हे उपलब्ध असतात. समुद्रजीव पकडण्याचे काम जगभर मोठ्या प्रमाणावर चालते आणि समुद्रामध्ये जे काही जलचर प्राणी राहतात तर ते पकडण्याचं काम पूर्ण जगामध्ये चालत असतं. मानवाच्या प्राचीन व्यवसायापैकी हा एक व्यवसाय आहे. आहार हे जरी यामागचे मुख्य कारण असले तरी औषध निर्मिती, खत निर्मिती, संशोधन इत्यादीसाठी या जीवांचा वापर होतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, याचा महत्वाचा जो म्हणजे समुद्रामध्ये जे काही व्यक्ती काम करतात तर मासेमारी करणे हा एक व्यवसायच आहे. म्हणजे यामागचं मुख्य कारण आहार जरी असला, म्हणजे आपण भोजनामध्ये मासे जरी उपयोगात आणत असलो तरी माशांपासून औषध निर्मिती होते, खत निर्मिती होते आणि संशोधन यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग हा होत असतो. भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी म्हणजे शार्क, रावस इत्यादी समुद्रजीव खाल्ले जातात. तर पहा, भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, त्यानंतर तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी, रावस इत्यादी समुद्रजीव खाल्ले जातात. जगाचा विचार करता यात आणखी प्रजातींची भर पडते. म्हणजे पूर्ण जर जगाचा विचार केला तर यामध्ये आणखी समुद्रजीवाचा काय होऊ शकतो, समावेश होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा माशांच्या सेवनातून होतो. पहा, म्हणजे आपल्या शरीराला जे काही प्रोटीन, व्हिटॅमिन्स वगैरे लागतात तर ते आपल्याला माशांचं जर आपण सेवन केलं तर ते आपल्या शरीराची ती गरज ही भागवली जाते. ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायांची कमतरता आहे अशा देशातील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते. म्हणजे जे बेट वगैरे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मालदीव, मॉरिशस, त्यानंतर सेशल्स बेट, हे बेट आहेत. तर या ठिकाणी या लोकांचं जे जीवन आहे तर ते पूर्णतः कशावर अवलंबून असतं, सागरावर अवलंबून असतं. म्हणजे ज्या देशांना सागरी किनारा लाभलाय, इतर व्यवसायांची त्या ठिकाणी कमतरता आहे, तर सर्व या लोकांचे जीवन हे म्हणजे ते महासागरावरच अवलंबून असतात, आहाराच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत, सगळ्या बाबतीमध्ये. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी आपल्याला महासागर आणि महासागर व हवामान हा घटक अभ्यासायचा आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. तर तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे, ठिकाण दिलेलं आहे. पहा,
आणि या ठिकाणी ठिकाण दिलेलं आहे, देश दिलेला आहे, कमाल तापमान दिलेलं आहे आणि किमान तापमान दिलेलं आहे आणि आपण त्याची जी तापमान कक्षा या ठिकाणी काढलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, बीजिंग देश आहे चीन, कमाल तापमान आहे 18.4 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान आहे 8.4 सेल्सिअस. तर कमाल तापमानातून जर किमान तापमान वजा केलं तर त्याची तापमान कक्षा आहे ते 10 अंश. ठीक आहे. त्यानंतर इस्तंबूल बघा, देश आहे तुर्कस्तान, कमाल तापमान आहे 18 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान आहे 10 अंश सेल्सिअस आणि तापमान कक्षा आहे 8. त्यानंतर माद्रिद पहा, देश आहे स्पेन, कमाल तापमान आहे 19.0 अंश सेल्सिअस, किमान तापमान आहे 0.09 अंश सेल्सिअस आणि तापमान कक्षा आहे 10. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, न्यूयॉर्क संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, तर त्या ठिकाणचा तो देश आहे आणि कमाल तापमान आहे 16.3 अंश सेल्सिअस, किमान तापमान आहे 8.3 अंश सेल्सिअस आणि तापमान कक्षा आहे 8. त्यानंतर पहा, डेनेवर संयुक्त संस्थाने तापमान आहे कमाल तापमान आहे 16.2 अंश सेल्सिअस, किमान आहे 2.2 अंश सेल्सिअस, तापमान कक्षा आहे 14. काबूल अफगाणिस्तान 14.7, किमान तापमान आहे 5.2 अंश सेल्सिअस, तापमान कक्षा आहे 10.05. त्यानंतर बगदाद पहा, इराक 30.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान, किमान तापमान आहे 14.7, किमान तापमान आहे अंश सेल्सिअस 14.7 आणि तापमान कक्षा आहे 15.07. ही झाली त्याची तापमान कक्षा. तर पुढील भाग पहा. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नाचा अभ्यास करून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे आहे, त्या तक्त्याचा निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. कोणती ठिकाणे महासागरांच्या जवळ आहेत त्या ठिकाणची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की इस्तंबूल व न्यूयॉर्क ही ठिकाणे महासागराच्या जवळ आहेत आणि या ठिकाणांची तापमान कक्षा कमी आहे. पहा, इस्तंबूल व न्यूयॉर्क ही ठिकाणे महासागरांच्या जवळ आहेत आणि या ठिकाणची तापमान कक्षा काय आहे, कमी आहे. पुढचा प्रश्न आहे, तापमान कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण काय असावे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, एखादे ठिकाण महासागराच्या जवळ आहे की महासागरापासून लांब आहे, हे तापमान कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण असावे. पहा, प्रश्नाचं उत्तर काय आहे, म्हणजे तापमान कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण काय असावे. तर एखादे ठिकाण महासागराच्या जवळ आहे की महासागरापासून लांब आहे, हे तापमान कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण असावे. ही सर्व स्थाने कोणत्या कटिबंधात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्याला तक्त्यामध्ये जे ठिकाण दिसत आहेत, तर ही सर्व स्थाने समशीतोष्ण कटिबंधात येतात. कोणत्या कटिबंधात येतात, ही सर्व स्थाने समशीतोष्ण कटिबंधात येतात. स्थानांच्या तापमानातील फरक किती आहे. तर इस्तंबूल व न्यूयॉर्क या स्थानांच्या कमाल व किमान तापमानातील फरक 8 अंश सेल्सिअस आहे. पहा, स्थानांच्या तापमानातील फरक किती आहे. इस्तंबूल व न्यूयॉर्क या स्थानांच्या कमाल व किमान तापमानातील फरक किती आहे, 8 अंश सेल्सिअस आहे. हे आपल्याला तक्त्यामध्ये दिसत आहे. कोणती ठिकाणे महासागरांपासून लांब आहेत त्या ठिकाणांची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे ते सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, बीजिंग, माद्रिद, डेनेवर, काबूल व बगदाद ही ठिकाणे महासागरापासून लांब आहेत. या ठिकाणची तापमान कक्षा जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी व सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे कोणती. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, इस्तंबूल व न्यूयॉर्क ही सर्वात कमी तापमान कक्षा असलेली ठिकाणे होत. बगदाद हे सर्वात जास्त तापमान कक्षा असलेले ठिकाण होय. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, इस्तंबूल व न्यूयॉर्क ही सर्वात कमी तापमान कक्षा असलेली ठिकाणे होत. बगदाद हे सर्वात जास्त तापमान कक्षा असलेले ठिकाण होय. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, भौगोलिक स्पष्टीकरण. वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल की पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानात फरक आढळतो. पहा, आता वरीलची आपण कृती केली, यावरून आपल्या असे लक्षात आले की पृथ्वीवर जे वेगवेगळे ठिकाण आहेत, तर यांचे जे ठिकाण आहे त्यांच्या तापमानामध्ये फरक आढळतो. तसेच सरासरी कमाल व किमान तापमानातही तफावत असते. म्हणजे सरासरी कमाल तापमान आणि किमान तापमान हे सुद्धा वेगवेगळे असते.
ही तफावत किनारी प्रदेशात म्हणजे समुद्र सान्निध्यामध्ये कमी तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात खंडांतर्गत जास्त असते. म्हणजे तापमानामध्ये फरक कमी कुठे असतो? किनारी प्रदेशामध्ये तापमानपेक्षा कमी असते, तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशामध्ये ती जास्त असते. याचा अर्थ महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमान फारसा फरक पडत नाही. पहा, महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. म्हणजे दिवसात फार तापमान हे बदलत नाही त्या ठिकाणी. याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प. याचं मुख्य कारण काय? आता महासागर असेल, समुद्र असेल, मोठे जलाशय असेल तर यांचं बाष्पीभवन होतं सूर्याच्या उष्णतेमुळे आणि हे जे बाष्प असतं तर ते त्या हवेमध्ये मिसळतं. हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते. मग याचा परिणाम आता पहा, जमीन तापल्यामुळे जी उष्णता येते ती जमीन उष्णता काय करते? त्या हवेतील बाष्प शोषून घेते आणि स्वतःमध्ये साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान कसं असते? सम राहते. जरी करता जमीन तापली तर त्याचा परिणाम त्या वातावरणावर होत नाही, कारण ती जी उष्णता आहे ती शोषून घेण्याचं काम कोण करतं? बाष्प करत असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, विषुववर्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात हे तुम्ही अभ्यासले आहे. त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते. या उलट ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी शीत राहते. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, विषुववर्तीय प्रदेशात सूर्यकिरण कसे पडतात? लंबरूप पडतात आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे की या भागामध्ये जमीन आणि पाणी जास्त तापते. पहा, म्हणजे सूर्यकिरण लंबरूप पडल्यामुळे काय होतं? जमीन आणि पाणी जास्त तापते आणि ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी शीत राहते. म्हणजे त्या ठिकाणी सूर्यकिरण ही तिरपी पडतात. जमीन व पाण्याच्या तापण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. मग याचा परिणाम काय होतो? जमीन आणि पाणी यांच्या तापण्यातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. या वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात, त्यांना ग्रीही वारे असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, काय होतं? जमीन व पाणी यांच्या तापण्यातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते, बरोबर, आणि परिणामी पृथ्वीवर काय निर्माण होतात? मग वायुदाब पट्टे निर्माण होतात आणि या वायुदाबातील फरकांमुळे वारे वाहतात, त्यांना ग्रीही वारे असे म्हणतात. हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. हे प्रवाह उष्ण व शीत असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात. म्हणजे पहा काय होतं? जे उष्ण प्रवाह असतात ते शीत प्रदेशाकडे वाहतात आणि जे शीत प्रवाह असतात ते उष्ण प्रदेशाकडे वाहतात. म्हणजे ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे आणि ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. त्यामुळे पृथ्वीवर उष्णतेचे फेरवितरण होते. म्हणजे पृथ्वीवर उष्णतेचं वितरण काय होतं? म्हणजे उष्ण प्रवाह जर शीत प्रदेशात गेले तर त्या ठिकाणी जाऊन ते वातावरण उबदार निर्माण करतात आणि ज्या ठिकाणी उष्ण प्रवाह आहे त्या ठिकाणी जर शीत प्रवाह आले वाहत तर त्या ठिकाणी त्या उष्णतेमध्ये कमी होते, म्हणजे तापमान कमी होते. तर पहा, उत्तर प्रदेशात उष्ण प्रदेशांकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात, तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान उबदार करतात. म्हणजे उष्ण प्रदेशाकडे जे शीत प्रवाह येतात तेथील ते किनारी भागाचे तापमान काय करतात? सौम्य करतात. म्हणजे तापमानामध्ये थोडी घट होते. तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान काय करतात? उबदार करतात. म्हणजे त्या ठिकाणी तापमान जे कमी असतं तर ते त्या ठिकाणी ते उबदार करत असतात. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आकृती 5.6 चा अभ्यास करताना हे पाहिले आहे. वरील दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना दिसतात. महासागरांच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरावरील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणावर होते. ही क्रिया सतत सुरू असते. त्यापासून पृथ्वीवर पाऊस म्हणजे पर्जन्य पडतो. महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. पर्जन्याचे पाणी नदी नाल्यांद्वारे शेवटी महासागरातच मिळते. म्हणजे पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता देखील महासागरात होते, हे लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा, महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना दिसतात. म्हणजे उष्ण आणि शीत प्रवाहांचं एकमेकांकडे वहन होतं आणि महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे 71% पाणी हे पृथ्वीचं जे 71% भाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे आणि एवढ्या मोठ्या पाण्याची वाफ होते. ही क्रिया सतत सुरू असते आणि त्यापासूनच पाऊस पडतो. म्हणजे आपल्याला जलचक्र पहा,
पाण्याची वाफ होते, त्याचे ढग तयार होतात, त्याला थंड हवा लागली की परत ते पावसाच्या रूपाने जमिनीवर वाहत येतात आणि परत ते नदी नाल्याच्या सहाय्याने समुद्रात जाऊन पाणी मिसळते. अशा पद्धतीने महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. पर्जन्याचे पाणी नदी नाल्यांद्वारे शेवटी महासागरातच मिळते. म्हणजे पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता देखील महासागरात होते. लक्षात घ्या. म्हणजे पाऊस पडण्याची सुरुवात कुठून होते? महासागरातून होते. म्हणजे पाण्याची वाफ होते, बरोबर. आणि हे पावसाचं पडलेलं पाणी परत नदी नाल्यांद्वारे कुठे येऊन मिसळतं? महासागरातच मिळतं. म्हणजे त्याचा शेवट सुद्धा कुठं होतो? महासागरामध्येच होतो. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला, सागर सान्निध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. म्हणजे पहा, मुंबई हे ठिकाण आपण लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तापमान कसं असल्यामुळं, सम असल्यामुळं मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र सान्निध्य लाभले, समुद्र किनारा लाभलाय, त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी राहतात. हवामानाबरोबर समुद्रातून मिळणारी विविध उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यामुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आलाय. विद्यार्थी मित्रांनो पहा, त्या ठिकाणी हवामान तर सम असतात, परंतु समुद्रातून मिळणारी उत्पादने असतात आणि विपुल प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यामुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे. म्हणजे त्या ठिकाणी किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी जाऊन राहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण महासागराचे महत्त्व काय आहे आणि समुद्र किनारी भागामध्ये तापमानामध्ये कोणता फरक पडतो हा भाग अभ्यासलेला आहे. उर्वरित जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.